नमस्कार मित्रांनो, तर ही घटना आहे सोलापूरमधील। अनैतिक संबंधांना अडसर पत्नी ठरल्याने नरहरीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना वळसंगमध्ये घडली आहे। विशेष म्हणजे पत्नीच्या हत्येनंतर तिची डेड बॉडी घरातच पुरून ती बेपत्ता असल्याचा बनाव करत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, पण पोलीस मित्राच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। सोलापूरमध्ये अनैतिक संबंधाच्या अडसर ठरल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचा उघड झालं आहे, पण एका पोलीस मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर त्याची प्रेयसी फरार झाली आहे। आरोपी पती नरहरी याचे विनेदासोबत प्रेमसंबंध होते, मात्र याला नरहरीची पत्नी प्रवलिका उर्फ सोनी नरहरी अडसर होत्या। त्यामुळे नरहरीने 12 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह घरातच पुरून ठेवला। यानंतर नरहरीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, मात्र पोलीस तपासात वेगळंच सत्य बाहेर आलं। वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोनकांबळे यांना वळसंगमधील एका पोलीस मित्राने फोन करून महिलेचा मृतदेह घरातच पुरल्याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनी घराचं खोदकाम करून महिलेची डेड बॉडी बाहेर काढली। या प्रकरणी पोलिसांनी नरहरीला ताब्यात घेतले आहे, तर त्याची प्रेयसी सध्या फरार आहे। तर मित्रांनो, ह्या न्यूजबद्दल तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।